आंदोलन करण्यासारखं त्यांनी फार चांगलं कार्य केलं. ज्या आमच्या शिवसैनिकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून आणि ही सीट आम्ही काँग्रेसकडून जबरदस्तीने त्यांच्यासाठी घेऊन आज आमच्या शिवसैनिकांचा पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा ज्यांनी विश्वासघात करून त्यांनी आज गद्दारी केलेली आहे त्यांचा निषेध करण्यासाठी हे सर्व शिवसैनिक इथे जमलेले आहेत. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि खात्रीने सांगतो तुम्हाला आम्ही की आमच्या शिवसैनिकांमध्ये एवढी ताकद आणि दम आहे. पुढच्या वेळेला आम्ही ह्या ठिकाणून शिवसेनेचाच खासदार आम्ही जिंकून आणणार ह्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या वगात जमलेलो आहोत आणि आमच्यामध्ये एवढी रग आहे, आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत. आमच्यावरती बाळासाहेब ठाकरेंचा पगडा आहे, आमच्यावरती शिवसेनेचा पगडा आहे, आमच्या निष्ठेचा पगडा आहे. असे किती आले किती गेले, बनवणारे आम्हीच आहोत कार्यकर्ते, बनवणारे आम्हीच कार्यकर्ते आहोत आणि झोपवणारे सुद्धा आम्हीच कार्यकर्ते असणार. ते काय आज बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मला असं वाटतं ते बहुतेक वाटाघाटीमध्ये असतील. कारण तशी भारतीय जनता पार्टी काय सीट सोडणार नाही, कुठल्या परिस्थिती सोडणार नाही, जीव गेला तरी सोडणार नाहीत. त्यामुळे आता त्यांचा तो गद्दार एकनाथ शिंदे काहीतरी त्यांना प्रॉमिस करेल, काहीतरी चुत्या बनवेल त्यांना आणि सांगणार पुढच्या वेळेला असं करू तसं करू, परंतु त्यांना या ठिकाणून उमेदवारी यापुढे मिळणार नाही. त्यामुळे ते वाटाघाटीमध्ये असतील म्हणून ते आज दिल्लीला पोहोचले नाहीत. अशी माहिती आहे की एक खासदार जे मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि गोरेगावमध्ये जो शिंदे गटाचा मेळावा होणार आहे त्या ठिकाणी एक खासदार उपस्थित अशी माहिती मिळते. बघा तुम्ही आता काय सांगितलं, शिंदे सेनेचा मेळावा होणार आहे. शिवसेनेचा मेळावा आमचा उद्या षण्मुखानंद हॉलला आहे आणि तो होणार, ताकदीने होणार, जोरात होणार आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा होणार. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरवतील. पण जो कोण आमचा उमेदवार असेल, जो उद्धव साहेब देतील, आमच्यातला देतील, साध्या सैनिकाला देतील, परंतु त्याला खासदार बनवण्याची ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि आम्ही तो बनवणार. पण गेल्या 4 वर्षात झालेला होता त्या व्हीपच्या संदर्भात बोलण्यात येत आहे की तो व्हीप आहे तो सर्वसाधारण बैठकीला तो या ठिकाणी मांडला जात नाही, असं देखील या ठिकाणी आता बोललं जात आहे. व्हीपच्या संदर्भात आता बघा व्हीप जो काढला होता त्याच्याबद्दल काय कारवाई होईल हे तुम्हाला शिवसेनेचे अनिल देसाई सांगू शकतात, संजय राऊत सांगू शकतात. पण आज आम्ही इकडे जमलेलो आहोत, त्याचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत आणि यापुढे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही शिवसेनेचा बालेकिल्ला तयार करू, गड तयार करू. ज्यांची लायकी नव्हती, अवकात नव्हती त्यांना आम्ही खासदार बनवलं, कळलं का? आता आम्ही खऱ्या निष्ठावंत शिवसैनिकाला खासदार बनवू. गेल्या 4 वर्षात शिवसेना नाही फुटली, शिवसेना फुटली नाही. शिवसेनेबरोबर सगळेच पक्ष फोडले, त्यांना काही राहिलं नाही, लोकशाही राहिली नाही, या देशामध्ये काही राहिलेलं नाही, सगळं विकलं गेलं, काही शिल्लक ठेवलं नाही. ना पक्ष ठेवणार, ना गव्हर्नमेंट कंपन्या ठेवणार, सगळं अंबानी, अडाणी, मोदी, अमित शहा विकत घेणार आणि मराठी माणसाला या मुंबईमध्ये रस्त्यावरती आणणार. हेच त्यांचं काम आणि कार्य आहे. बाळासाहेब ज्या पद्धतीने सांगायचे की एखाद्या व्यक्तीने जर बंडखोर केलं तर त्याला तुडवा, तर अशी परिस्थिती मुंबईमध्ये बघायला होणार, 100% होणार. एक बघा घाबरले गांडू आहेत म्हणून त्यांना आज सगळ्यांना Y+ सिक्युरिटी दिलेली आहे. त्यांच्या गांडीत दम असता यायचं असतं तर सिक्युरिटी घेतली नसती त्यांनी. तुमचा काही संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क झाला? माझा संजय दिना पाटलांशी काही संपर्क झाला नाही. मी त्यांना संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते फोन उचलत नाही आहेत, त्यामुळे त्यांचा माझा संपर्क झाला नाही. परंतु या शिवसैनिकांनी संजय पाटलांवर अमाप प्रेम केलं होतं. त्यांना
त्यांना सीट दिल्यानंतर जिंकून येण्यासाठी त्यांच्यावर अमाप प्रेम करून त्यांना जिंकून दिलं. त्यांना साधा जिंकून नाही, त्यांना आम्ही 26,000 जिंकून दिलं. आम्ही भारतीय जनता पार्टीचा गड असताना सुद्धा इथे आम्ही शिवसेनेचे उमेदवार संजय पाटलांना जिंकून दिलं. संजय पाटलांकडून आमच्या शिवसैनिकांना ही अजिबात अपेक्षा नव्हती, अजिबात नव्हती. अजूनही आमची इच्छा आहे की संजय पाटलांनी परत एकदा काहीतरी विचार करावा आणि परत मातोश्रीच्या गडावर यावं आणि मातोश्रीमध्ये येऊन परत या आमच्या शिवसैनिकांबरोबर राहावं, ही आमच्या शिवसैनिकांची इच्छा आहे. संजय राऊत असं देखील म्हणतात ट्विटच्या माध्यमातून ट्विट करून ऑपरेशन तुडवा. ऑपरेशन तुडवा बरोबर आहे. पूर्वी असंच होत होतं, आमच्यातून कोण फुटला गेला की त्याला आम्ही तुडवतच होतो. आता परत ती शिवसेना जन्माला आलीच पाहिजे, आली पाहिजे की नाही? तुडवलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.